म्हणू लागले. एवढं दुःख झालं रामाचं, 6 वेळेस राम नाम जपलं. महाराज राम 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 म्हणत राजा दशरथानं प्राण सोडला. पहा, देहातून प्राण निघून गेला. ही बातमी अयोध्येमध्ये पसरली. सर्व अयोध्यावासियांना एवढं दुःख झालं. महाराज सांगतात, अगोदरच राम विरहाचं दुःख आणि त्याच्यामध्ये राजा मरण पावला. किती दुःखाचा प्रसंग आहे. खरोखर हे दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. जीवनामध्ये सुखही येतात आणि दुःखही येत असतात. जीवन सुख दुःख का संगम है. जीवनामध्ये सुख येत असतात आणि दुःख येत असतात. सर्व दुःख कला पसरली. तेवढ्यामध्ये त्याच रात्रीत भरतजी महाराजाला स्वप्न पडलं. आपा सत्पुरुषाचे स्वप्न ऐका. पतिवर्तेला पडलेले स्वप्न हे खरे होत असतात. बर, स्वप्नामध्ये दृष्टांत हे मी म्हणत नाही, महाराज सांगतात. भरताला स्वप्न पडलं रात्रीच्या वेळेला. एक विधवा स्त्री कृष्ण म्हणजे काळ वस्त्र परिधान करून आली आणि आपल्या अंगाला तेल मर्दन करत आहे. अंगाला तेल लावते, डोक्याला तेल लावते. असं स्वप्न पडलं. एकदम खडबडून उठले रात्रीच्या प्रसंगाला. शत्रुघ्नजीला उठवतात. शत्रुघ्ना उठ उठ उठ, मला वाईट स्वप्न पडलं. काय पडलं? असा स्वप्न पडलं, नक्कीच आपल्या 5पैकी कुणीतरी आपल्यापासून दुरावला आणि कुणीतरी आपल्यापासून दूर गेला. मामाला उठवतात. मामा, मला गावाकडे जायचं आहे, गावाकडे जायचं आहे. मामा म्हणतात, थांबा थांबा, सकाळी तुम्हाला नेऊन घालतो. पण नाही म्हणला, मला आताच जायचं. तयारी केली, जाण्यासाठी निघाले. इकडं वशिष्ठजी महाराजांनी विचार केला. राजाच्या देहातून प्राण निघून गेला, मग काय करावं? कारण शरीर हे जास्त काळ टिकत नाही. टिकते काय? वास येते. 24 घंट्याच्या जर वरी जर झालं त्याचा वास येते, वास. म्हणून डेड बॉडी बर्फामध्ये ठेवतात किंवा मिठामध्ये ठेवतात. का? याचा नाश आहे. मग हा देह तेलामध्ये ठेवला, खराब होऊ नये म्हणून, याचा नाश होऊ नये म्हणून. रथ पाठवला. सुमंतजी रथावर बसलेले आहेत. सुमंतजी निघाले. मामाच्या गावाला आले. वाटेवरच उभे राहिले होते 2 जण. सुमंती जाता जाता आपल्या उपरण्यानं डोळे पुसत होते, डोळे. कारण दुःख सहन होत नव्हतं. दुःख दुःख. गेले, प्रणाम केला. भरतजी म्हणतात, काका तुम्ही नाराज दिसता. नाही नाही भरत, नाही नाही, मी नाराज नाही आहे. कारण माणसाचा चेहराच त्या ठिकाणी सांगत असतो. अश्रू हे 2 प्रकारचे असतात, आनंदाचे अश्रू आणि दुःखाचे अश्रू. आनंदाचे अश्रू थंडे असतात, दुःखाचे अश्रू गरम असतात. माणसाचा चेहरा सांगतो माणसाचं वर्णन. तद्वत विचारलं पण खोटं बोलले. रथामध्ये बसले, निघाले. रथ अयोध्येला आला. आल्याबरोबर महालामध्ये रथ आला. पण कैकेयीला एवढा आनंद झाला. कैकेयीला वाटलं आपलं पोरग आलं. मग तिनं काय केलं महाराज? आरती घेतली. आरती 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 घेतली आणि आरती घेऊन महाराज त्या ठिकाणी ओवाळायला गेले. हो, आरती ओवाळली त्या ठिकाणी. तिला विचार आहे काय? प्रसंग कोणता आहे? आपला पती मरण पावला, मुलगा वनवासाला गेला. सर्व अवधवासी म्हणजे अयोध्याचे जन त्या ठिकाणी लढत आहेत. ही आनंद व्यक्त करतायत त्या ठिकाणी.
त्यावेळेला विचारलं, मामा कसे आहेत? खुशाल आहे. पण त्यावेळेला भरतजी महाराज त्या ठिकाणी म्हणतात, आई मला सांग म्हणले त्या ठिकाणी, माझा बंधू कुठे आहे? माझा बंधू कुठे आहे? आई म्हणे, बंधू कोण? राम 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 कुठे आहे? राम कुठे आहे? कहा कहता तात सब माता क सियाराम लखन प्रिय बाता. कुठे आहे म्हणले माझा? असं म्हणल्यावर चुप झाली बापाई. तेवढ्यामध्ये वशिष्ठजी महाराज आले. त्यांनी सर्व वृत्तांत त्या ठिकाणी सांगितला. प्रकार झाला. एवढं दुःख झालं, एवढं दुःख झालं. हे दुःख कशामुळे झालं? त्या मंथरेमुळे झालं. शत्रुघ्नजी गेले आणि मंथरेच्या महाराज त्या ठिकाणी कमरामध्ये लाथ आणले. मंथरायाने लोभ, जीवनामध्ये लोभामुळे भक्तीचा नाश झाला. म्हणे भक्तीमध्ये लोभ येऊ देऊ नका. आणि ज्या दिवशी भक्तीमध्ये लोभ निर्माण झाला रे झाला की भक्ती समाप्त, भक्ती संपली. पण काय करणार आता? होणाऱ्या गोष्टीला कोण टाळणार? त्याला वशिष्ठजी महाराज म्हणतात, भरता तुम्ही आता गादीवर बसा. गादीवर बसा म्हटल्यावर भरतजीला एवढा राग आला. भरतजी म्हणतात, मी प्राणाचा त्याग करील पण गादीवर बसणार. काय बंधूचं प्रेम. आताचा भाऊ ती गेलं तिकडं, कोरतेचा धुरा, लुबाड त्याचं काही. रामकथा हेच शिकवते, बंधूचं प्रेम, बंधू बंधून कसं वागावं. मी राज्य घेणार नाही, मला श्रीराम दाखवा, मला श्रीराम दाखवा, मला श्रीराम दाखवा, मला लखन दाखवा, मला माझी मैया सीता दाखवा. काय प्रसंग आहे, खरंच प्रसंग जीवनामध्ये तुम्ही आठवा. रामकथा ही विनोदाचा विषय नाही, रामकथा ही महाराज जीवनाची कथा आहे. एक जण म्हणला मला, महाराज रामकथेमध्ये हसवा ना तुम्ही. अहो प्रसंग कोणता आहे? रामानं दुःख कसं भोगलं? प्रसंग जाना, प्रसंग जाना. मला श्रीरामाला भेटायचं आहे. पण त्यावेळेला वशिष्ठजी महाराज म्हणतात, जोपर्यंत या देहाला अग्निदाह देत, जोपर्यंत राजाला गादीवर बसवता येत नाही, तोपर्यंत या देहाला अग्नी देता येत नाही. मग काय करायचं? प्रभू रामचंद्राच्या पादुका सिंहासनावर स्थापन केल्या. राजा दशरथाच्या देहाला अग्निसंस्कार त्या ठिकाणी देण्यात आला. त्यावेळेला कौशल्या माता म्हणू लागली, मी आता पतीसोबत गमन करते. पण वशिष्ठ महाराजांना सांगितलं, राणी तसं करता येत नाही, कारण तुम्हाला पुत्र आहे. ज्या स्त्रीला पुत्र असतो तिला सती जाता येत नाही. पण मी एक वचन देतो, तुमची भेट प्रभू रामचंद्रासोबत करून देतो. आश्वासन दिलं. त्यामुळं कौशल्या मातेला आनंद झाला, सुमित्रेला आनंद झाला. आणि भरतजी महाराज त्या ठिकाणी म्हणतात, चला आपणाला आता त्या ठिकाणी देवाच्या भेटीला जायचं आहे. आणि त्यावेळेला सर्व मंडळी महाराज त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या भेटीला निघाले. चतुरंग सेना घेतली आणि प्रभू रामचंद्राच्या नामाचा गजर करत निघाले. कसा गजर केला महाराज? करा गजर. श्री राम जय राम मेरे राम जय राम. श्री राम जय राम मेरे राम जय राम. जय राम जय जय राम. श्री राम जय जय राम मेरे राम जय राम. रघुवर की नजरों का इशारा होता, एक बार जो
रघुवर की नजरों का इशारा हो जाए, तेरी लगन में हो जाऊं मैं, तेरी लगन में हो जाऊं, दुनिया से किनारा हो जाए। एक बार जो रघुवर की नजरों का इशारा हो जाए, एक बार जो रघुवर की नजरों का इशारा हो जाए। श्री राम जय राम मेरे राम दोनों हाथ उठा करके ताली बजाती हुए जय राम श्री राम जय राम राम जय राम। राम तुम्हारे चरणों में आशीष सभी को मिलती है। राम तुम्हारे चरणों में आशीष सभी को मिलती है। गज धूल तुम्हारी मिल जाए, गज धूल तुम्हारी मिल जाए, जीवन का सहारा हो जाए, तेरी लगन में हो जाऊं मैं, तेरी लगन में हो जाऊं, दुनिया से किनारा हो जाए। एक बार जो रघुवर की नजरों का इशारा हो जाए। अरे एक बार जो रघुवर की नजरों का इशारा हो जाए। श्री राम जय राम मेरे राम सर्वांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून भजन जय राम मेरे राम श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम मेरे राम जय राम श्री राम ताली ताली जय राम मेरे राम जय राम ताली ताली श्री राम जय राम मेरे राम जय राम ताली 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 जय राम मेरे राम जय राम मेरे राम जय राम मेरे राम जय राम मेरे राम जय राम सियावर रामचंद्र भगवान की जय। चतुरंग सैन्य समवेत भरतजी महाराज, शत्रुघ्नजी महाराज, कौशल्या मैया, सुमित्रा मैया आदी सर्व मंडळी महाराज, गावातील सर्व प्रजा एकही अयोध्येमध्ये राहिला नाही. फक्त अयोध्येमध्ये दोघ जण राहिले, एक म्हणजे ती कैकेयी आणि ती मंथरा. बाकी चक्क निघाले देवाच्या भेटीला. नदीच्या गंगेच्या काठावर आले. काठावर आल्यानंतर गोहकानं पाहिलं. केवट गोहक याने केवट कोण आहे? भरताला पाहिलं. गोहकजीच्या मनामध्ये विचार निर्माण झाला, हेच तो भरत आहे काय? याच्या आईनेला गादी दिली, आता हा म्हणले माझ्या रामाला मारण्यासाठी निघाला. एकदम सर्वांना बोलावलं, ए मेरे जात भाइयों, सब इकट्ठा हो. सगळे एका जागी या. सज्ज व्हा, शस्त्र घ्या, काठ्या घ्या, भाले घ्या.
सगळी गोळा झाली महाराज त्याच्या भाषेमध्ये बोलले, माझ्या श्रीरामाला मारण्यासाठी हा भरत जातो आहे, युद्धाला उभी राहिली. भरत जवळ आला. भरताला म्हणतात, तुला आम्ही जाऊ देणार नाही, तू माझ्या रामाला मारण्यासाठी निघालास, माझ्या प्रभूला मारण्यासाठी निघालास. आता असं म्हणल्यावर भरताला दुःख व्हाय म्हण लागते काय? एवढं भरताला दुःख झालं. भरत म्हणला, कृत्य माझ्या आईनं केलं, पण बोल कोणाला सहन करावं लागायली? भरतजीला पान. वचष्टीजी बोलले, राज्य घे, नसले ते. हा केवटही म्हणतो त्या ठिकाणी माझ्या प्रभूला मारण्यासाठी तू चालला का? मी केवळ कैकेयीच्या पोटी जन्म घेतल्यामुळं मला एवढे शब्दरूपी बाण माझ्या हृदयाला सहन करावे लागतात. हे देवा, कैकेयी तूने काठानी मन में, कैकेयी तूने काठानी मन में, राम सिया भेज दिए वन में, राम सिया भेज दिए रे वन में, राम सिया भेज दिए रे वन में, राम भेज दिए वन में, राम सिया भेज दिए वन में, राम सिया भेज दिए वन में. कैकेयी तूने काठानी मन में, कैकेयी तूने काठानी मन में, राम सिया भेज दिए रे वन में, राम सिया भेज दिए रे वन में, राम सिया भेज दिए रे वन में, राम सिया भेज दिए वन में, राम सिया भेज दिए वन में, राम सिया भेज दिए वन में. कर्म कोण करते आणि कोणाला त्याचं फळ भोगावं लागते. वनवासामध्ये रामाला माझ्या आईनं पाठवलं, पण जिच्या पोटी जन्म घेतला त्या कैकेयीमुळं सर्वजण मलाच बोलतात. भरतालाच गादीचा मोह आहे. माझ्या अंतकरणात तर काहीच नाही, लोभच नाही. गोगजी, असे का तुम्ही बोलता? रामच माझा सखा आहे, सखा सखा, मी प्रेम करतो. त्यावेळा सुमंतजी आदी प्रधान समोर आले, वचस्टीजी महाराज समोर आले आणि त्यांनी सांगितलं, भरत तसा नाही आहे. भरताचं अंतकरण समजलं. झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोग जाणी जे केले पूर्वजन्मीचे. भरताच्या बोलण्याहून कळालं भरत तसा नाही आहे. गोगजीनं आलिंगन दिलं आणि सांगितलं, मी प्रभूवर प्रेम करतो. याच नावेमध्ये मी बसवलं आणि प्रभूला पैल तिला नेऊन घातलं. हीच ती नाव आहे म्हणले, हे झाडाखाली ठेवली. तिची मी रोज पूजा करतो. का पूजा करतो? कारण याच नावेमध्ये बसून मी प्रभूला पैल तिराला नेलं. जोपर्यंत माझे प्रभू येणार नाहीत तोपर्यंत ही नाव मी पाण्यात टाकणार नाही. ज्या दिवशी माझे प्रभू येतील ना, त्या दिवशी हे नाव पाण्यात टाकल आणि याच नावेमध्ये बसून प्रभूला आईल तिराला आणल. कारण प्रभूला नेऊन मीच घातलं, पलीकडे घातलं की नाही, आणि मीच प्रभूला या नावेमध्ये बसून आणणार. गोगजी सांगू लागले, हेच ते वडाचं झाड आहे, या झाडाखाली प्रभूनं मुक्काम केला. हेच ते तणकटाचं आसन आहे, ज्या ठिकाणी माझ्या प्रभूनं शयन केलं. भरजीला लडू आलं. देव कुठे गेले? ते म्हणजे पैल तिराला गेले. चला आम्हाला न्या. सर्व सैना महाराज नावामध्ये बसवली. हजारो नावा आणल्या. सैना पैल तिराला गेली. तिथून महाराज सैना निघाली. बघत 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 प्रयागराजला आली. भारद्वाज मुनीचं दर्शन घेतलं. भारद्वाज मुनीनं स्वागत केलं. सांगितलं प्रभू गेले. तिथून वाल्मिक आश्रमाला, तिथून महाराज चित्रकूट पर्वतावर.
येऊन सैना पोहोचली. पण आमचे लक्ष्मणजी महाराज फळ आणण्यासाठी आले होते. लक्ष्मणानं सैना पाहिली. लक्ष्मणाच्या मनामध्ये भाव निर्माण झाला, भरत रामाला मारण्यासाठी आला. एकदा धनुष्याला बाण लावला, युद्धाला सुरुवात झाली. आणि त्यावेळेला प्रभू यज्ञ करू लागले, होम करू लागले. काही मंडळी धावतच आली, सांगू लागले, अहो म्हणले मोठं सैन्य म्हणले देवा तुम्हाला मारण्यासाठी आलं. प्रभूला वाटलं कोणाला असावं. प्रभू उठले, जाऊन पाहतात आपलीच सैना. लक्ष्मणाचा हात धरला, लक्ष्मणाला थांबवला. अरे हा तर भरत आहे. नाही दादा, हे तुम्हाला मारण्यासाठी आला. अरे नाही, भरत तसा नाही आहे, आपला भरत तसा नाही आहे. धनुष्यबाण खाली ठेवलं, भरत आला. भरताची भेट घेतली. कडकडून भरताना महाराज चित्रकूट पर्वतावर भगवंताची भेट घेतली. कौशल्या माता आली, आईला दर्शन दिलं. सर्व अवधवासियांना प्रभू रामचंद्राने संतुष्ट केलं. भरतजी म्हणतात देवा चला अयोध्येला परत चला. देव म्हणतात नाही, कारण वडिलांचं वचन पूर्ण करण्यासाठी मी वनवासामध्ये आलो. जोपर्यंत 14 वर्ष 14 दिवस पूर्ण भरत नाही तोपर्यंत मी परत येणार नाही. भरतजी म्हणतात या ठिकाणी मी प्राणाचा त्याग करणार. प्रभू रामचंद्र म्हणले काय हरकत नाही, पण वडिलांचं वचन मी पूर्ण करणार म्हणजे पूर्ण करणार. काय करावं. भरतजी प्राण त्याग करण्यासाठी निघाले. त्यावेळेला वाल्मिक महाराज त्या ठिकाणी आले. वाल्मिक महाराजांनी सांगितलं भरतजी तुम्ही तसं करू नका. प्रभू रामचंद्र वनवासामध्ये चालले. कशासाठी चालले? सर्व हकीकत सांगितली. अहो 33 कोटी देवाला रावणाने बंदीशाळेमध्ये टाकलं. त्यांची सोडवणूक करण्यासाठी देव वनवासामध्ये निघाले. आणि ते 14 वर्षानंतर परत येतील याची गॅरंटी मी देतो, कारण मी रामायणामध्ये लिहून ठेवलेलं आहे. तसं दाखवलं, पहा म्हणले, वाचा रामायण. त्यावेळेला भरतजीला गोष्ट पटली. देवा मी राजाच्या गादीवर बसणार नाही. त्यावेळेला प्रभू रामचंद्राने आपल्या पादुका घेतल्या, भरताला दिल्या. भरता हे पादुका घे, अयोध्येच्या सिंहासनावर ठेव आणि 14 वर्ष राज्याचा कारभार बघ. ठीक आहे असं म्हणून सर्वांची भेट घेतली. देव महाराज त्या ठिकाणी इकडे निघले आणि अवधवासी लोक त्या ठिकाणी अयोध्येला आले. त्या ठिकाणी भरताने प्रभू रामचंद्राच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या आणि तो नंदीग्रामला जाऊन महाराज तपश्चर्येला बसला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आता प्रभू चित्रकूट पर्वतावर राहू लागले. बराच काळ त्या ठिकाणी निघून गेला. बराच एक दिवस विचारतात इथून पुढे कुठं जायचं. वाल्मिकजी महाराजाला विचारतात. वाल्मिकजी महाराज म्हणतात तुम्ही इथून म्हणले आता पुढे दंडकारण्यात जा. दंडकारण्य म्हणजे कोणतं? तिथून देव चित्रकूट पर्वतावरून नाशिकला आले. कुठं आले? नाशिक. सुंदर त्या ठिकाणी एक ठिकाण पाहिलं, पवित्र असणारी गंगा नदी. कोणती? गंगा नदी, जिला आपण गोदावरी म्हणतो. काय म्हणतो? गोदावरी. गोदावरीचं अनन्य साधारण महत्व त्या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. कशी आली गोदावरी गंगा? थोडक्यात गंगेचं महात्म्य सांगतो पुढे जातो. सर्वांनी भजन करा. जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम. 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 अवधपुरी की जुदाई लखन, अवधपुरी की जुदाई लखन, सही मुझसे न जाती है, सही मुझसे न जाती है. अयोध्या याद आती है, अयोध्या याद आती है. याद आती है अयोध्या
अवधपुरी की जुदाई अवधपुरी की जुदाई सही मुझसे ना जाती है अयोध्या यादें हैं अयोध्या